नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये पाहिलंच असेल, तर मी निघाली गावाला आणि एक 5 ते 6 दिवसासाठी मी गावाला जाते. आणि पसारा तुम्ही पाहू शकता. कितीही दिवसासाठी गावाला जायचं असलं तर कपडे हे लागतात आणि छोटी मुलं सोबत असतील तर कपडे जास्तच लागतात. तर मी ते बॅगा घेऊन रेडी आहे. त्यानंतर मग संध्याकाळचा चहा घेतला आणि सोबतच बिट्टूसाठी ते दही पण दिलं मी तिला खायला. आणि थोड्या वेळाने आम्ही निघालो. तर मी जाते आधी पुण्याला माझ्या बहिणीकडे आणि तिथून पुढे मग आम्ही मुंबईला जाणार आहोत. त्यासाठी अगोदर गाडीमध्ये CNG भरला आणि मग तिथून पुढे निघालो. तर आयुषचे पप्पा काही मुंबईला येणार नाही आहेत. ते फक्त मला पुण्याला माझ्या बहिणीच्या घरी सोडणार आहेत आणि मग तिथून ते रिटर्न जुन्नरसाठी येणार आहेत. आणि मग तिथून पुढे मी, माझी आई आणि बहीण असं कंटिन्यू करणार आहोत प्रवास पुढचा मुंबईचा. तर अगोदर मला आयुषचे पप्पा तिच्या घरी सोडणार होते पुण्याला. पण नंतर आम्हाला असं कळालं की बहीण आणि तिची फॅमिली हे बाहेर फिरायला आलेत आणि ते लोकेशन तिच्या घरापासून जवळ होतं. त्यामुळं मग आयुषचे पप्पा आणि मी तिथेच गेलो आम्ही. आणि तिथे खूप छान वातावरण होतं, मस्त थंडगार वारा सुटला होता आणि छान होतं तिथलं सगळं वातावरण. तिथे थोडा वेळ बसलो, गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मग आयुषच्या पप्पांनी आम्हाला तिथे सोडलं आणि ते जुन्नरला येण्यासाठी निघाले. तर आम्ही घराकडे जायला निघत होतो. तर मी ह्या दोघी बहिणींचा एक क्यूट मोमेंट कॅप्चर केला आहे. बिट्टू तिला चप्पल घालते आहे, छोट्या बहिणीला तिच्या, आणि ते मला फार छान वाटलं म्हणून मग त्याची क्लिप मी ते लावली. त्यानंतर आम्हाला सोडून आयुषचे पप्पा जुन्नरला गेले आणि आम्ही पुण्यासाठी म्हणजे बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघालो तिथून. तर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग तिची गॅलरीमध्ये थोडा वेळ बसलो. माझ्या बहिणीच्या म्हणजे घराची गॅलरी आहे ही. तिने खूप छान अशी डेकोरेट केली आहे, मला तर खूप आवडली. थोडा वेळ तिथे 10-15 मिनिट बसलो आणि नंतर मग रात्र झाली होती. त्यामुळे मग माझी बहीण स्वयंपाक करत होती आणि मुलांना सांभाळायची जिम्मेदारी माझी होती. तर यांचं बघा, प्रेमही तेवढंच आहे आणि भांडणंही. मुलं एकत्र आली की हे असं होतच राहणार. तर अगोदर बिट्टूनी चिट्टूला मारलं आणि परत मग स्वतःच तिला सॉरी बोलायला आली ती. आणि सोबतच बहिणी ते स्वयंपाक करत होती. त्यानंतर मग त्या तिथे खेळून बोर झाल्या बेडरूममध्ये, म्हणून नंतर त्यांना मी हॉलमध्ये घेऊन आले आणि TV लावून दिला. मग TVवरती गाणे बघत मस्त त्या डान्स करत होत्या आणि सोबतच त्यांना मी खाऊ पण घातलं आणि आम्ही पण सगळ्यांनी जेवण केलं. त्यानंतर मुलं जेवण वगैरे करून शांत अशी झोपली होती. हे सगळं आवरेपर्यंत आम्हाला रात्रीचे 12 वाजले होते. त्यानंतर मग माझ्या बॅगा खूप झाल्या होत्या, सोबतच बहिणीच्याही बॅगा खूप झाल्या होत्या. तर मग त्या जेवढं लागणारे सामान तेवढं सोबत घेतलं आणि आता बघा 12:30 वाजले सगळं आवरायला. आणि 12:30 वाजता रात्रीच्या माझी बहिणी ते फेशियल करत होती तिचं. तेच मग मी क्लिपमध्ये घेतलं आहे. आणि दिवसभर आम्हाला वेळच भेटला नव्हता. मग तिचं बघून मलाही वाटलं की मी थोडंसं काहीतरी करावं, कारण मी काहीच केलं नव्हतं. म्हणून मग मी पण थोडंफार केलं फेशियल. तर असा होता माझा आजचा दिवस. तर लवकरच भेटूया माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.